हे हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. चला गाडीत गेल्यावर तुमच्याशी बोलते. आता फक्त ब्लॉग सुरू केला. आम्ही कुठे चाललोय कुठे नाही बघूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तुमच्यापेक्षा माझा आवाज जास्त होता माहितीये का. कुठे गेली एनर्जी? ट्रेकिंगला चाललो आपण. तर गाईज आम्ही फायनली ट्रेकिंगला चाललेलो आहोत. सध्या तुम्हाला वाटत असेल की खूप फिरतीये, तर आम्ही सगळ्यांनी ठरवलंय आता की खूप सारी ट्रेकिंग करायची आणि आम्ही सुरुवात कोरीगड पासून करणार आहे. तर मी तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे. जर तुम्ही पण प्लॅन करत असाल तर तुम्हाला सुद्धा हेल्प होईल. आणि आम्ही कुठे गेलो, काय काय केलं, ट्रेकिंगमध्ये काय काय कॅरी केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आज आम्हाला कळणार आहेत. कारण की आम्ही सुद्धा न्यू आहे. एवढं असं आम्ही मेहनत करून असं कुठे गेलेलो नाही आहे. बट आज आम्ही सगळ्यांनी प्लॅन केला. सगळे म्हणजे आज मी कोणाकोणासोबत चालले ते तुम्हाला दाखवते. याला तर तुम्ही ओळखतच असाल. हा आहे संकेत आणि ही आहे आकांक्षा. हिला सुद्धा तुम्ही खूप वेळा पाहिलं असेल. आणि हा आहे आकाश. तर याला तुम्ही महाबळेश्वरच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल. तर आम्ही चौघेच चाललो. आज तुम्हाला शेठ दिसणार नाही, दादा दिसणार नाही, प्रिया दिसणार नाही, कारण की त्यांना त्यांची कामं आहेत आणि आता माझे क्लासेस सुरू नाही आहेत. सो मी ठरवलंय जोपर्यंत म्हणजे आता 1 जुलैपर्यंत मी फ्री आहे ना, तर तोपर्यंत खूप सारं फिरून घेणार आहे. कारण की एकदा क्लास सुरू झाले की मला ते 35 डेज कुठेच जाता येत नाही. आणि मग मी जेलस होते दुसऱ्यांचे फोटोज वगैरे बघून, यार हे किती फिरतायत आणि किती नाही. आणि काल मी घरातून निघाले तर पप्पांचे असे एक्सप्रेशन्स होते, जाऊ नकोस जाऊ नकोस जाऊ नकोस. कारण की सध्या एवढे किस्से ऐकायला येत आहेत. कंटिन्यू पप्पा आमचे न्यूज लावून असतात. त्यांचं म्हणणं पाऊस सुरू आहे आणि तू जा आणि काय हो दे मग तुला सांगतो, असं तसं होलंय. त्यांनी मला बडबड केली. म्हणजे त्यांना असं वाटत होतं शेवटपर्यंत मी प्लॅन कॅन्सल करेल. बट मी ह्या कारणाने ऐकलं त्या कारणाने सोडलं. बट मी काळजी घेईल, डोंट वरी. सो गाईज चला, आता मी चिखलीवरून निघाली आहे आणि कोरीगडला जायला इथून 1 ते 1.5 तासाचं डिस्टन्स आहे. आत्ता वाजलेले आहेत बरोबर 6:54. म्हणजे 7 वाजता आम्ही निघालो असं पकडून चला. ठरवलं होतं 6 वाजता निघायचं, बट ते कधीच पॉसिबल होत नाही. आम्ही ठरवतो 6ला, तेव्हा आम्ही निघतो 7ला. तर नेक्स्ट टाइम आम्ही 5ला ठरवू, तेव्हा कुठे जाऊन 6ला आम्ही निघतो. सो स्टे ट्यून गाईज, भेटूया आपण कोरीगडावर. लोकल आहे. गाइस मिशन सक्सेसफुल. चेन टाकतो आम्ही माहिती का, दोन्ही टोल आहेत ना इथले, दोन्ही नाही भरलेले. आणि असं लोकल आहे करून करून आम्ही निघालेलो आहे. खतरनाक. इट्स ऑल अबाउट कॉन्फिडन्स गाइस, यू नो. फक्त कॉन्फिडन्स पाहिजे. तर तुम्ही सुद्धा ट्राय करा नेक्स्ट टाइम. कोणते हे होते ना टोल नाके होते? एक आपला सोमटणे आणि हा वर्सोलीचा होता. असे 2 टोल नाके होते. नाहीतर इथे आपल्याला 200-300ला चुना लागला असतंय ना. काहीच नाही, फक्त सीट बेल्ट वगैरे काढा आणि तिथे फक्त व्हायचं लोकल आहे. कसं संकेत? लोकल आहे. संपला विषय. पुढच्या रुपेश मिसळ संपला विषय. मजा आली. नाईस एक्सपिरियन्स. मी इकडे अशी तोंड करून होते, म्हटलं माझं जर हसू निघलं ना तर संपला विषय. मजा आली. ते काहीतरी मेमोरेबल होतं. संकेत सॉरी संकेत, तुला इकडून दिसलं नाही का? तर गाईज आम्हाला अजून किती वेळ दाखवतोय? किती? 45 मिनिट्स. अरे तू आत्ताच 37 मिनिट्स म्हटला होता. 37 किलोमीटर. आपण कुठे आलोय आणि आम्हाला अजून चहा, आम्हाला अजून चहा मिळालेला नाहीये. प्लीज गाईज, एवढ्या सकाळी नका निघू की तुम्हाला चहा मिळणार नाही. आणि जर निघालायच एवढ्या सकाळी तर घरात गप चहा पिऊन या. कारण की इथे कोणतेही शॉप्स पटकन हॉटेल्स पटकन उघडत नाहीत. ते मे बी त्यांचा काहीतरी क्रायटेरिया असेल 9-10चा, त्याच्यानंतर ते उघडतात. त्यामुळे अजून आम्ही असेच आहेत. सकाळी ब्रश केलेला आहे, धड मी आज पाणी सुद्धा पिलेली नाहीये, त्याच्यावरच आहे. आणि आम्ही म्हटलं होतं मस्त बाहेर जाऊन चहा वगैरे पिऊ. बट जे की घरी पण झालं असतं. संकेत म्हटला होता चहा बनवायचा का, तर मी म्हटलं कशाला इथे टाइमपास करायचा, पटकन चला बाहेर जाऊन पटकन पिऊ आणि मग निघू. बट ते
माझंच माझ्यावरती भारी पडलं, पण ठीक आहे, पुढे कुठेतरी मिळेलच. सो गाईज, आम्ही कुठे चहा पितोय ते बघूया. हे काय होतं, हे काय होतं, मी काही बोलायला लागले. म्हणजे माझं ब्लॉग सुरू झाला ना की माझं तोंड बंद राहत नाही. मी काही काय बोलते ना, माझ्या तोंडावरती माझं कंट्रोलच होत नाही. चहा नाही पण मगनलाल चिक्की तुला नक्की दिसेल. हो ना, आता मगनलाल 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 काय ग. आम्ही मागच्या वेळेस लोणावळ्याला आलो ना, माझी ऑर्डर होती मे बी तेव्हा. जिथे बघा तिथे मगनलाल, जिथे बघा तिथे मगनलाल. सेम तसंच आपल्या इकडे झालं होतं महाबळेश्वरला. मालाज. काय प्रकार आहे मालाज मालाज. आणि आम्हाला नंतर कळलं की तो एक ब्रँड आहे. यार ऍडव्हर्टायझिंग पाहिजे तर अशी. चहाची वाट बघतोय पण आम्हाला चहा मिळत नाहीये. संकेत प्लीज चहा शोध. मस्त तर आम्ही इथे घेतलेला आहे रेनकोट, कारण की आम्हाला माहिती आहे का पुढे जाऊन आम्हाला पाऊस लागणार आहे. सो प्रिपरेशन मध्ये गेलेलंच बरं. कितीला आहे? एवढे महाग नसते. काम करा, एवढे महाग नसतातच. देतील ना. फायनली आपल्याला चहाच आहे ना. फायनली चहा मिळाला तर मला असं कॉफीचा वास आला त्याच्यामुळे म्हटलं. स्नॅप लवर्स. स्नॅप आयुष्यातून डिलीट झाला पाहिजे. तो पण टाक. स्नॅप आयुष्यातून डिलीट झाला पाहिजे. स्नॅप नाही झालं. मी सांगते तुला काय झालं. कॉफीच्या ह्याच्यात त्यांनी चहा बनवलाय अशी चव लागते. कळलं ना तुला तुझ्या काय झालं. अरे ट्रेक अजून चालू करायची संकेत. खराब असणार आहे म्हणून तिथं असणार आहे ना. अरे तिथे शूज दाखव. अगं शूज दाखव ना. अरे आता हे कशी घालणार आता. तर आमच्या बरोबर स्कॅम झालेला आहे. ट्रेकिंगला काय बिन चपल्याची येणार आहे की काय. शीज हे आहे ते. तर आपण कोरीगड साठी आता एंटर केलेला आहे. चहा वगैरे मस्त झालेला आहे. मस्त. आणि वातावरण सुद्धा मस्त झालेलं आहे. दिल गार्डन गार्डन हो गया ये वातावरण देख के. आणि चहा त्यांनी आम्हाला स्कॅम केला आमच्यासोबत. कॉफीच्या टोपामध्ये त्यांनी चहा बनवलेला असणार, त्याच्यामुळे तो कॉफी लागत होती की चहा लागत होता हेच कळलं नाही मला शेवटपर्यंत. बट ठीक आहे, एवढं तर चालतंच. महत्वाचं हे आहे आता गड चढायचा आहे. अजून 20 किलोमीटर आहे आणि मला वाटलं आलं. सो सॉरी गाइस, 20 किलोमीटर अजून आहे. सो स्टे ट्यून गाइस. सिचुएशन ऐसी कोहरा है, बहुत पाणी पाणी हो गया इधर. आणि मी सांगते तुम्हाला, मला ट्रान्सपरंट व्हाईट पाहिजे. मी बिलकुल येलो पिलो घेणार नाही. मी मला ट्रान्सपरंट पाहिजे. म्हणजे तुम्ही सगळे घाण मला देणार का. लोकेशनला थांबलो. आवाज ऐका तुम्ही.
आणि संकेत म्हणतोय की वाघ आल्यावरती कळण आणि मी ह्या इथे जाऊन व्हिडिओ काढलाय जो की तुम्हाला इन्स्टाला दिसेलच. काय लोकेशन आहे. मी कॉन्टेंट साठी वाघाशी पण लढू शकते. अजून किती लांब आहे आकाश. तुझी काच खोली माझं 7 किलोमीटर. आता काच खोली. आता जास्त काय बोलू ना. तुझी खोली नाही खोलली. पलटी घोडे पार करेल तुझी. सारखी भांडते. माझी काच नाही खोलली. माझी काच नाही खोलली. किती खोली ना माझी. बघ बघ किती छान वाटते. काय काच खोलल्यावर. ओके. नाही या निसर्गाची हवा. अर्धीच खोलली. किती ग किती बारीक पोरासारखी रडती. अरे ती तेवढीच खोलती एवढी. तर आम्ही सुरुवात केलेली आहे. तर गाईज फायनली आमचा ट्रेक सुरू झालाय आणि खाली गाडी पार्किंग करून बऱ्याच वेळ म्हणजे आपल्याकडे स्टेप्स मिळणार नाहीयेत. असाच रस्ता आहे. तो असाच तुम्हाला रेंगाळत रेंगाळत चढायचं आहे. तर आपला गड बघू शकता. आपल्याला तिथे पोहोचायचं आहे. किती वेळ लागतोय किती नाही, खडतर प्रवास आहे की नाही, का सिंपल आहे ते बघूया. तर तुम्हाला असे रस्त्यांमध्ये हे मार्क्स मिळतील म्हणजे हा भगवा झेंडा. तर त्यांना फॉलो करत करत तुम्हाला पूर्ण ट्रेक कंप्लीट करायची आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला मी सांगत जाते म्हणजे तुम्हाला एक अनुभव येईल. आम्ही सुरुवात तर केलेली आहे. वाटलं होतं सोपं असेल बट सोपं असं काहीच नाही आहे. पण हे छान केलं आहे की ते ऑरेंज कलरचे झेंडे आहेत ना ते लावलेले आहेत जेणेकरून आपल्याला हेल्प होती वर चढण्यासाठी. हे बघा इथे पण आहे. वेट दाखवते. आणि आम्ही पण हेच फॉलो करत करत चाललेलो आहे. ट्रेकिंग साठी आमचा न्यू पार्टनर. चल बाई. आम्हाला स्टेप्स मिळाले. मग तू खाली बसतात त्या रस्त्याला जाऊन बसते. कपडे आणली मी चांगलं काम केलं. फायनली आम्ही एक स्टॉप घेतलाय. तिला दाखव तिला तिला दाखव. कोणाला तहान जरी लागली तरी इथे पाणी सुद्धा आहे. तुम्ही इथे पाणी पिऊ शकता आणि खूप स्वच्छ पाणी आहे. याने तोंड वगैरे सगळं धुवून घेतलंय. मध्येच ऊन, मध्येच पाऊस आणि मध्येच पाणी असं आहे हे निसर्गाचं रहस्य. त्यामुळे इथे आल्यावरती एवढं प्रसन्न की बस काय मी एक्सप्लेनच करू शकत नाहीये वर्ड्समध्ये. आय एम टोटली स्पीचलेस. एवढं सुंदर आहे हे म्हणजे तुम्ही इथे येऊन स्वतः अनुभवा. कारण की मला शब्दातून ते सांगता येत नाहीये की इथे आल्यावरती कसं फील होत आहे. प्रत्येक गँगमध्ये ही अशी एक मुलगी असते जी की सगळ्यांच्या पाठीमागे असते
आणि एक असं अँटिक कॅरेक्टर असतो की जो काहीही करू शकतो. एक्सरसाइज चालली आहे का. आणि एक असं कॅरेक्टर असतो जो की फक्त फोटोशूट करतो. आणि एक माझ्यासारखं कॅरेक्टर असतं जे की खूप एक्साइटेड असतं कॉन्टेंट शूट करायला. मग खाली पाणी आहे, आग आहे, काय काही घेणं नाही, फक्त कॉन्टेंट झाला पाहिजे. तर गाईज वी गॉट अ न्यू पार्टनर. तो अजून थकला नाहीये, तो आम्ही याची वाट बघतो फ्रॉम स्टार्ट टू एंड. याने आम्हाला साथ दिली आहे आणि आम्ही आलो की मग पुढे जातोय. गाईज आपल्या राजांनी आपल्यासाठी काय केलं हे जर समजून घ्यायचं असेल आणि याची अनुभूती पाहिजे असेल तर गट सर करावंच लागेल. तर हे बघा, तर कसा आहे एक्सपिरियन्स. नाईस. पाऊण तासाच्या की 1 तासाच्या, पाऊण तास की 1 तासानंतर आम्ही फायनली गणेश दरवाजापर्यंत पोहोचलेलो आहोत. आता आम्ही निघतोय इथून. पाऊण तास 1 तास मस्त आम्ही इथे बसलो आणि मोबाईल बाजूला ठेवले होते सगळे आणि गप्पा मारल्या, इथला आनंद घेतला, फील केलं हे सगळ्या गोष्टी. आणि म्हणजे असं नाही का, इथे मनाची शांती मिळाली खरं सांगायचं म्हटलं तर. असं कारण की आम्ही ठरवूनच आलो होतो की एकदम असं ह्या अशा वातावरणात जायचं आहे की जिथे कशाचंच भान नाही राहिलं पाहिजे. तसंच झालंय आज आमच्या सोबत. आज आम्ही सकाळी फक्त एक चहाचा कप पिऊन आलोय, जे की तुम्ही पाहिलं मगाशी, आणि त्याच्यावरच आहे. आता 1 वाजत आलाय आणि आम्ही काहीच खाल्लेलं नाही. आणि आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही वर चढूच शकत नाही. आम्हाला असं वाटलं की मध्ये कुठेतरी स्टॉल असतील, बट एकही स्टॉल नव्हतं. आम्ही पाण्याचा थेंबही पिलेलो नाहीये आणि काही खाल्लेलंही नाहीये. तरी आमच्यात एवढी एनर्जी आहे की मी सांगूच शकत नाहीये. एवढी एनर्जी आहे म्हणजे हे असं म्हणतात ना, ह्या हवेनेच आमचं पोट भरलं. ह्या वातावरणातच असं झालं की म्हणजे कशाचं भान नाही राहिलं. एवढं छान आहे हे वातावरण. आणि खरंच आपल्या महाराजांनी आपल्यासाठी काय केलंय, काय करून ठेवलंय हे जर बघायचं असेल तर तुम्ही इथे नक्की एकदा या. कोराईगड म्हणजे आमची फर्स्ट ट्रेक होती, फर्स्ट एक्सपिरियन्स होता, बट अमेझिंग होता. आता नेक्स्ट गड कोणता असणार आहे त्यासाठी स्टे ट्यून गाईज. ओ शिट, कुठे गेला. चालाय म्हणून आम्ही बघा कशी बसलोय. कारण की पाऊस आहे ना, असं इकडून आहे, बॅक साईडने दिसतोय का तुम्हाला पाऊस. बॅक साईडने येतोय, त्याच्यामुळे इथे आडोशाला बसल्यामुळे आम्हाला लागत नाही. हे कोराई देवीचं मंदिर आहे. मे बी याच देवीमुळे या गडाला कोराई गड असं नाव दिलेलं असणार महाराजांनी. तर असं आम्ही सगळं एक्सप्लोअर करून परतीच्या वाटेला निघालो. आणि माझ्या मोबाईलला ॲज युजल चार्जिंग संपत आलेली होती, म्हणून मी म्हटलं आता आपण ब्लॉग इथेच संपवूया. असं आम्ही गप्पा मारत मारत दोघीजण निघालो. येताना खरं सांगते काहीच वाटत नाही. जाताना जेवढं वाटतं तेवढं येताना असं कधी खाली पोहोचलं हेही कळलं नाही. येता येता खाली आम्हाला तिथे एक
स्टॉल ओपन दिसलं तर त्यांना विचारलं, काकू का बरं तुम्ही सकाळ सकाळ स्टॉल नाही उघडला? तर ते म्हटले तुम्ही वीकडेजमध्ये आला आहेत ना, म्हणून स्टॉल सगळेच बंद मिळणार तुम्हाला. जर तुम्ही विकेंडला आलात तर तुम्हाला सगळे शॉप्स ओपन दिसतील. तर त्यांनी मस्त आमच्यासाठी गरमागरम भजी बनवली आणि ह्या वातावरणात भजी खाण्याचा आनंद काय असतो हे फक्त तुम्ही तिथे जाऊन अनुभवा. कारण की मी सांगून काहीच उपयोग नाही, कारण जोपर्यंत तुम्ही तिथे जात नाही, जोपर्यंत अनुभवत नाही, तोपर्यंत त्या गोष्टी तुम्हाला नाही समजणार. तर गाईज ब्लॉग इथेच संपवते. नेक्स्ट ट्रेक असणारी आमची राजगडावर. सो त्या ब्लॉगसाठी स्टे ट्यून.